हॅलो हॅलो हॅलो. दोन्ही टीमला खूप साऱ्या बरोबर बघ शुभेच्छा. 40+6 सेकंड आउटची सेकंड मॅच तुमच्या समोर. कनिक्स 11 बेतावडे आणि त्यांना फाईट करते नारिवली. दोन्ही टीमला खूप शुभेच्छा देऊ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. पडल्यानंतर बॉल शर्लाला स्पर्श झाला. गुरुशेठ बोराडे बालेगाव यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपये. नारिवली 40+ टीमच्या बॉलरसाठी पारितोषिक आहे. शॉट आपला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहता. पद्माकर भोईर आणि त्याच्या जोडला तुम्ही पाहता संदीप भोईर. दोन्ही बंधुराजा सलामीच्या आघाडीची जोडी. कनिक्स 11 बेतावडे 40+ त्यांना फाईट करते. आयुष 11 नारिवली. गुरुनाथ बोराडे हे पुरस्कर्ते टीम नारिवलीचे. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फुटला फटका सजवला. बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहे. थोडी मिसफील झाली आहे तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा पूर्ण. नारिवली टीमला पॅक केलाय. गुरुनाथ शेठ बोराडे बालेगाव. तर त्याच्या बाजूला तुम्ही पाहताय कनिश 11 बेतवडे टीमला पॅक केलाय. सदाशिव बाबा पाटील या दोन्ही पुरस्कर्त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत करू. धावा फलकावरती 3 पाहता. संदीपनं 2 अकाउंट खुलं केलं तर दुसऱ्या बाजूला पद्माकरला तुम्ही पाहता 1 त्यानं अकाउंट खुलं केलं. धावा फलकावरती तुम्ही पाहता 3-4 षटकांची मॅच. षटक क्रमांक पहिलं मनोहर भोईर. षटकातील पुढचा बॉल. बॉल खूप चांगला तेज तरारा. पडल्यानंतर बॉल खाली झाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या 40+ कॅप्टन नागावचे मोतीराम दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये डॉट बॉल आलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मनोहर भोईरच्या माध्यमातून. 2 डॉट बॉल 1 सिंगल 1 डबल. 3 धावा स्कोरबोर्ड वरती. रेग्युलर नारिवली 40+ न देखील रेग्युलर टीमनं देखील नारिवलीने एक मॅच जिंकली आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहेत. पकडलाय अप्रतिम झेल लॉंग ऑफला आणि पहिला धक्का लागलाय टीम बैतवडे 40+ संघाला. संघाला सुद्धा सुवर्ण संधी आहे. भरत शेठ भाऊ भोईर यांच्या वतीने लागोपाठ 3 विकेटसाठी 3,000 रुपये. संदीप भोईरच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय कनिक्स 11 बेतवडे 40+ संघाला. 40+च्या 2 मॅचेस चिकनगर 40+ न जिंकल्यात. यातून जो जिंकेल तो चिकनगर 40+ सोबत खेळणार सॅटर्डेला. ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. संदेश पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता. अपील हलकीशी पाहिली. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. डॉट बॉल आला. षटक क्रमांक संपलं. पहिला तेज तर्रार गोलंदाज मनोहर भोईरनं यांना धावा खर्च केल्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये. अवघ्या 3 पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना तुम्ही पाहता 40+ होऊन देखील जबरदस्त गोलंदाजी मनोहर भोईरच्या माध्यमातून ज्यानं धावा खर्च केल्या. 3 विकेट मिळवली 1.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. आता क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेला पाहायला भेटेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला राजू काटे. षटकातील पहिलाच बॉल. फुल टॉस आहे. फुल टॉल करायचा होता. फटका चालला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमाकार. फुल टॉसला फुल टॉल केलं षटकार. सुरुवात करूया मॅचला. फुलटॉस आला. फुलटॉल केला. पद्माकर भोईरच्या बॅट मध्ये मिड विकेटला क्लिअर करणारा पहिला षटकार पाहिला. हा फटका देखील चांगला. लॉंग ऑनला फिल्डर आहे. त्याच्या डोक्यावरनं बॉल चालला. पहिला टप्पा घेत सीमा पार. 4-4 चौकार. चौकाराच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. 13 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस बॉल फक्त क्लिक केला. फटका चालला लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट झाला असता. पद्माकर भोईरची विकेट मिळाली असती. चांगले फिल्डिंग. 1 समाधान. एका धावेच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती. चौदा धावा धावफलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला. संदेश पाटील बॉलला वळवला. वॉर शॉट. बॉल चालला लॉंग लेग. बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला टप्पा घेत पंचाचा इशारा. चौकार. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आला. या षटकामध्ये धावाचा वेग वाढला. टीम कनिश 11 बेतवडे 40+ बाजूनं धावा धावफलकावरती 18 वरती. स्वराज पाटीलला तुम्ही पाहता मॅचचा आनंद घेतोय. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता विकेट कीपर कडनं बेस फील्ड झाली. 22च्या स्वरूपात 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 19 वरती तुम्ही पाहता
पद्माकर भोईरला स्ट्रायकिंगला पाहता ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला. 12 धावेचं ज्यानं योगदान दिला. स्वीपचा फटका लगवायचा होता. फटका चांगला तरी पण वेगाने चालय. चेस खूप मोठी आहे. बॉल जाईल का बॉडी लाईनच्या दिशेनं. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. विकेट किपरनं चूक केली याच्या अगोदर. 22च्या रूपात एक धाव स्ट्राईक पद्माकरला आली आणि त्याच्या बॅटमधून आला. शेवटच्या बॉलवरती चौकार. जबरदस्त डान्स. 1:15 पण रंगनाथचा डान्स पाहिला नक्की झोप देखील उडून जाईल. जबरदस्त डान्सर आहेत ते. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला लक्ष्मण गोरपेकर. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे तो सज्ज झाला. बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक येणार तुम्ही पाहता. संदेश पाटील हा देखील एक जबरदस्त फलंदाज आहे. हे बॅटल रंगतदार आहे. अष्टपैलू क्रिकेटर तुम्ही पाहता संदेश पाटीलला. तो बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालेत. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. एक न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 24 या आकड्यावरती. विनोद जोशी खूप मेहनत करतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आलेल्या पाहुण्यांची नक्कीच तो खात्री देखील करत तुझं देखील स्वागत करू. बॅटच्या रडारमध्ये वन शॉट बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमा पार. प्रेक्षकांना टाटा बाय बाय. षटकारचा षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 30 या आकड्यावरती. शफल झाला. आय क्रॉस द लाईन. बॅट्स ऑफ फेस ओपन केला. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं. पद्माकर भोईरच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार पाहिला. स्विचिटचा प्रयत्न. सरळ बॅटनं धावा येतात. आडवा बॅटनं खेळण्याच्या नादामध्ये डॉट बॉल आलाय. ट्रान्स बदलला तुम्ही पाहता. स्विचिटचा फटका लगवायचा होता.
षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. एक केली आहे, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव होईल का पूर्ण? दुसरी धाव पूर्ण झाली आहे. बॉल जर नक्कीच गॅदर केला असता लक्ष्मणनं कदाचित रनआउटची विकेट झाली असती. सुरक्षित पोहोचलाय संदेश. 2 स्कोर पुढे चालला 32 वरती. या षटकात अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 24 वरती खेळतोय पद्माकर भोईर ऑन स्ट्राईक. षटकातील पुढचा बॉल पण फुटला डान्सिंग डाऊन द ग्राउंड मिस्टामिंग पण सेफ बॉल लँड झाला. या बॉलवरती तुम्ही पाहता दुसरी धाव घेत असताना प्रयत्न चालू होते. तर दरम्यान नारिवलीचे जयदास काटे यांना इन्व्हाइट केलं जातं. आमचे आयोजक उत्तम शेठ पाटील यांच्या वतीने आपण मंचावरती यावं. जयदास शेठ काटे. बघा सोनारपणा टीम प्रॅक्टिस करा जरूर. बॉल जसा मैदानामध्ये आला त्याच प्लेनमध्ये बॉल आला. बघा लक्षात असू द्या मॅच चालू आहे. तुमचा देखील बॉल तेव्हाच आला. पुढचा बॉल फ्रंट फुटला फटका फसला. जेलची शक्यता पण पोचले नंतर थांबले. सेफ लँड झाला बॉल. या बॉलवरती मिळतात धावा. 2-2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता षटक क्रमांक संपलं 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कनिष्ठ 11 बेतावडे 40+3 पोहोचली आहे 35 वरती. थँक्यू. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती पाहता 35 रन. डेट और स्लोगन हाडाबाईचं षटक ज्या षटकाला म्हटलं जातं हे षटक टाकणं खूप अवघड असतं. या षटकामध्ये अटॅकच होत आहे. बघूया इथं अटॅक होईल का. संदीप गोरपेकर सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. स्पीड अप करा प्लीज. लगेचच सुरुवात करा प्लीज. नारिवली लक्षात असू द्या. 10 चेंडू 25 वरती खेळतोय सलामीवीर पद्माकर भोईर. त्याला साथ देत असता तुम्ही पाहताय संदेश पाटील. 5 चेंडू तो 6 वरती खेळतोय. पाडल स्लिपचा फटका बॉल आला कार्पेट बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. एक धाव केली आहे मिसफील्ड झाली. याचा लगेचच फायदा उचलला 2 बॅट्समन. धावा पूर्ण केल्या जातात 2-2 स्कोर पुढे जात असताना धावा धावपलकावरती 37 या आकड्यावरती. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. टीम नारिवली टीमचा कॅप्टन आणि सोनारपाडा टीमचा कॅप्टन आपण देखील उपस्थित राहा. साक्षी 11 नारिवली त्यांना फाईट करेल. जय गावदेवी सोनारपाडा तुम्ही देखील उपस्थित राहा. फटका फसला स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये झेलची शक्यता. कॉटन बॉल पकडलाय झेल संदीपनं. विकेट मिळती आहे पद्माकर भोईर. बॅक टू द गाव. सेकंड विकेट टेकन डाऊन. आणखीन एक धक्का. लेफ्ट हँडर मैदानामध्ये गेला. 4थ्या क्रमांकावरती सोपान पाटील.
37 धावा धावफलकावरती. सोपान गेला नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती लेफ्टिया. जबरदस्त बॅटर त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील का? षटक क्रमांक 14 शेवटचं तुम्ही पाहता पहिल्या पूर्वार्धाचं. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. सोपान पाटीलसाठी या षटकातील पुढचा बॉल स्थामिक झाला. मिड विकेटला फिल्डर पोहोचले आहेत. एक केले दुसरीचा प्रयत्न चालू होता. सोपानचा नाकारलाय संदेशनं. 1 सोपानं खेळला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 38 या आकड्यावरती. 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च 1 विकेट. चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये संदीप गोरपेकर करत असा तुम्ही पाहता. संदेशावर स्ट्राईक. अडोतीस धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. कितीचं टार्गेट सेट होईल टीम कनिष्क 11 बेटवडे 40+ बाजूनं. षटकातील पुढचा बॉल संदेशसाठी. लाईन करावा. व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 39 वरती. टॉस साठी सज्जरा. साक्षी 11 नारिवली त्यांना फाईट करेल टीम. गावदेवी सुनारपरा दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचं. फ्रंट पॉइंट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातात आहे. जबरदस्त गोलंदाजी संदीपची होत असताना या स्लो गोलच्या डेट ओव्हरच्या षटकामध्ये जिथे हाणामारी होत आहे इथे मात्र या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत एखादा मोठा फटका आला नाहीये. टीम बेटावडे 40+च्या बाजूनं. षटकातील पहिल्या पूर्वार्धातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 40 धावा. 40 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतो आज मिड विकेटच्या. चांगली फिल्डिंग केली आहे. या बॉलवरती मिळतात धावा 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती 42 या आकड्यावरती. पाच बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात. या पहिल्या पूर्वार्धाचा टार्गेट सेट करणारा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटला बॉल स्पर्श झाला. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं इथे पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये नाणेफेकी आल्यानंतर बॅटिंग करत असताना बेतावडे 40+ संघ जाऊन पोहोचला 43 वरती आणि 44चं लक्ष आता पार करायचं आहे ते टीम नारिवली 40+ संघाला. या धावा डिफेंड केल्या जातील का बेतावडे 40+च्या बाजूनं की चेस केल्या जातील टीम नारिवलीच्या बाजूनं आपण ऐकणार आहोत जगदीशजी पाटील सरना. तोपर्यंत आपण टॉस करू. 2 टीमचे कॅप्टन इथे नारिवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत तर लगेचच चला सोनार पार्टीचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. टॉस या बाळकृष्ण दादा यांच्याच शुभ असे आपण टॉस करतो. 2 संघामध्ये टीम सोनारपाड्याच्या विरोधात नारिवली. चला टॉस 4-4 षटकांचा सामना असेल. 11-22 आणि लोगो 11-22.
चला टॉस सोनारपाडा टीमच्या बाजूने. आदित्य गोरपेकर कुठे असेल तर संदीप आपल्याला इन्व्हाइट करतात त्याची बॅट. आदित्य गोरपेकर. हॅलो. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करा. सोनारपाडा आणि नारिवली. सौरभ पाटील. 44 टार्गेट आहे मॅच मध्ये. 43 बनवल्या. 44 टार्गेट घेऊन टीम आयुष्यलेम गावदेवी नारिवली संघ मैदानामध्ये उतरला आहे. राजू काटेच्या जोडीला लक्ष्मण गोरपेकर. लागोपाठ 3 षटकार. भरत शेठ भोईर यांच्याकडून 3000 रुपये कॅश प्राइज आहे नारिवली संघाला. आणि या संघाचे आजचे पुरस्कर्ते गुरुनाथ शेठ बोराडे यांच्या वतीने सुद्धा 3000 रुपये आहेत. म्हणजे लागोपाठ 3 षटकारांसाठी एकूण 6000 रुपये कॅश प्राइज आहे. लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस. त्याच्यावरती आलाय शानदार चौकार आणि तिसऱ्या पंचानं रेपर केलाय. चला तिसरे पंच या ठिकाणी पहा मिळेल आपल्याला. चला आता चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे कारण फलंदाज पुढे आले होते. पहिला पाऊल पुढे घेत असताना कॅश प्राइज वाढलाय लागोपाठ 3 षटकारांसाठी. भरत शेठ भोईर यांच्याकडून 5555 आहेत. चला पहिल्या बॉलवरती चौकाराने आगाज केला. सुरुवात झाली. पुन्हा एकदा फुल टॉस. डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय चेंडू गोळीच्या वेगाने. लागोपाठचा दुसरा 4. आज पहा मिळतो आपल्याला. चला लागोपाठ 2 चौकार आल्यात. पुन्हा एकदा टॅपिंग केलं जातोय. पुढे आले होते. 1 धाव कंप्लीट.
एकच कॉल. धाबा झाल्यात त्या 3 बॉल 9. लक्ष आहे, टार्गेट आहे 44 बनवायच्यात. जो सामना जिंकेल तो पुन्हा एकदा शेवटच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी येताना पाहायला मिळेल. मात्र ती टीम कोणती असेल, बेतवडे की नारिवली. घोडा मैदान जवळ आहे. यावेळेस उडवलाय बॉल, हवेत आहे, फिल्डर नाहीये. 1 बाउन्स, 4 चौकार. पुन्हा एकदा ऑफ ड्राय करायचं होतं. चांगला चेंडू संदीप भोईर. तरी सुद्धा त्याच्या विरोधात 3 चौकार आले असले तरी सुद्धा डॉट चेंडू फेकला जातोय. धावसंख्या 13 झाले. शेवटचा बॉल आणि यातील विजेता संघ चिकनगर संघासमोर कोण खेळेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. थांबले, पोच घेतली, चेंडूला पाठवला स्वीपर कव्हरच्या दिशेला. दन 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 करत 4 रन्स. पहिल्या चोरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 17 आणि बनवाच्या त्या 18 मध्ये 27. हरकत नाही आहे. पद्माकर भोईर यांना थोडीशी इंजुरी झाली आहे त्यामुळे ते बाहेर आल्यात. कारण चांगली बॅटिंग केली प्रथम खेळाच्या 17 मध्ये आणि आता हे 40+ क्रिकेट आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे दुखापत होतच असतात. कारण तुमचं फिटनेस चांगलं राहावं यासाठीचा 40+ उद्देश आहे. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. आपल्याला खेळायचं आहे आपल्या गावासाठी. आपल्याला खेळायचं आहे स्वतःचं शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी, फिटनेस चांगलं आरोग्य राहण्यासाठी. याच्यासाठीचा खेळ चालला आहे. बॉलर पाहायला मिळतो आपल्याला सुनील भोईर. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल राजू काटेला बीट केलं गेलंय. पहिलाच बॉल होता. डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि 17 मध्ये 27 बनवायचे आहेत. चेंडू आणि धाबांचं अंतर जर पाहिलं तर 10चं अंतर जास्त आहे. मग दोन्ही संघ बलवान आहेत. दुसरं षटक पुन्हा एकदा उडवलाय. डान्सिंग डाऊन द विकेट आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पाठवलाय लॉंगांच्या वरून. शानदार षटकार. चला षटकार आला. पहिला चेंडू डॉट टच नंतर आलेला षटकार राजू काटेच्या बॅटमधून. जय चेंडू चाललाय पाठी मागे. अडवलाय. गुड फिल्डिंग. ज्ञानेश्वर बुवा होते. चांगलं फिल्डिंग. कारण तुम्ही विकेटच्या पाठीमागे नेहमी सतर्क राहत लागत असतं. कारण कधी चेंडू येईल कधी वळण घेईल हे सांगता येत नाही. समोरचे फिल्डर असतात अगदी चेंडू त्यांच्याकडे सरळ जातोय मात्र इथे कधी. आणि भरत शेठ भोईर यांच्या वतीने रंगासाठी 500 रुपये आलेत.
फुलटॉस, कॅचिटचा कॉल. ओ इथे काय घडलंय? कॅच घ्यायची होती, कैलास तांडेल थोडासा प्रेशर आला, अगदी लास्ट मोमेंटला झेल सुटला. चिबंदान मिळत असताना पाहतोय दुसरं षटक आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळल्यात. हळूवारपणे रनिंग आहे, कारण राजू सुद्धा सध्या इंजुरेड आहे. त्यामुळे रन घेत असताना जिथे 2 असतात तिथे एकच धाव. पामिल ते स्कोर झालाय तो आता 26. गरज आहे 13 मध्ये 18. मग अशी षटकार आला, त्यानंतर चांगला कमबॅक राहिला सुनील भोईर यांचा. पहिल्या इनिंगमध्ये पद्माकर भोईरने चांगली बॅटिंग केली, त्यामुळे एवढा स्कोर झालाय. 43 झाल्या होत्या. यावेळेस एज होती, कीपर बीट, आणि आता येते चेंडू गेलाय डॉट. षटकारानंतर पहा किती चांगलं कमबॅक राहिलंय. आता 12 मध्ये बनवायच्या त्या 18 धावा. 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे टीम आयुष 11 गावदेवी नारिवली संघाला. आता 6चं अंतर जास्त आहे. चला सामना सुरू करा. याच्यानंतर आणखीन एक मॅच आहे. बॉलर संदेश पाटील. तिसरे षटक सामन्याचं भवितव्य ठरवेल, कारण जर काही चांगलं षटक आलं तर बेतवडे संघ. बाहेरून आवाज येऊ नका प्लीज मित्रांनो. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही आवाज येऊ नका प्लीज. सायलेन्स झोन. ओ चांगला बॉल अगदी झपकन आतमध्ये आलाय. एकच धाव मिळाली आहे. या षटकामध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळेल कशा प्रकारे सामना रंगेल, कशा प्रकारे सामन्याचा रिदम असेल. 11 मध्ये 17 अद्याप बनवायचे आहेत. या मॅच यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. चांगला फिल्डिंग करायचं होतं. एक धाव कंप्लीट. एकेचाच कॉल. रनआउटचा धोका निर्माण झाला असा. एकच धाव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. महेंद्र तांडेल होते. दोन चेंडू 2 धावा आल्यात. त्यामुळे आता विचार करावाच लागेल टीम नारिवली संघाला. लेग स्टंप पहा मिळतो या ठिकाणी. पंच वाट चिकून करत असताना अत्यंत वेगाने चेंडू फेकला. वेग भरपूर आहे, वेग भरपूर आहे. दहा चेंडू 15 करायच्यात. 5चं अंतर जास्त पहा मिळतोय. पुन्हा एकदा फटका चांगला खेळात आणि मिसफील्ड. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमलाकर तांडेल सारखा एक चांगला चपळ क्षेत्ररक्षक होता आणि या 4 धावा.
पुन्हा एकदा उडवलाय, मिस टाइम आहे. फिल्डर उपस्थित आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेला. संदीप भोईर गुड कॅच. वार पे पलटवार. मॅच मध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद झाला. सामना सोपा झाला असा, मात्र अतिघाई संकटात नाही. चौकार आला होता, मग षटकाराची गरज काय. सिंगल डबलने सुद्धा यावेळेस उडवलाय. मिस टाइम आहे की प्रॉपर टाइम. रंगा बिरला. या दोन खेळाडूंना 1,000 रुपयात भरत शेठ भोईर यांच्या वतीने मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज रनआउटची संधी होती आणि ते षटकार नंतर कमबॅक झालं. एकच धाव मिळाली, 2 धावा मिळाल्या आणि आता स्कोर झालाय तो एकूण 41. आता गरज आहे फक्त 3 धावसंख्येची. 6 चेंडू 3 करायच्यात. संदीपच्या बॅटमधून मगाशी एक उंच षटकार पाहायला मिळाला. त्याला वाटलं 43 बनवायचे आहेत. हरकत नाहीये. 44 टू विन आहे. चला आता मॅचचा आनंद घेत असताना आमचे काशीनाथ काका पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून रामशेठ भोईर आणि जयेंद्र पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचं करूया स्वागत. खरं तर ही मंडळी सातत्याने टीम समवेत असते. 40+ असो, रेग्युलर असो. शेवटचं षटक 6 मध्ये 3. गुरुनाथ पाटील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट. 5 बॉल 3. पाच चेंडू 3 करायचे आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. एज अँड टेकन. फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. आता 4 मध्ये 3. कोणाला लागणार, कारण आता तुम्हाला 3 धावा करायच्याच आहेत. 4 बॉल आहेत. 6 चेंडू 3 ची गरज होती. मग तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं. बऱ्याच वेळा आम्ही सांगतो का क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे, त्यामुळे तुम्हाला डोकं शांत ठेवून मैदानावरती खेळ करावा लागतो. आणि आता पुन्हा एकदा मॅचमध्ये शिरकाव करतोय की काय बेतवडे संघ. गुरुनाथ
पाटील यांचं चांगलं षटक, 2 चेंडू डॉट, विकेट मिळाली आहे. आत्ता अद्याप 3 धावसंख्येची गरज आहे. संतोष काडे मैदानावरती आलाय संदीपच्या जोडीला. पुन्हा एकदा हाफ शॉट पहा मिळतो. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल इथे आहे आणि सेकंड धाव घेत असताना रनआउट. फलंदाज बाद. 3 मध्ये 2. 3 चेंडू 2. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला असं वाटलं. एक धाव शॉट चेक करायचंय. ओके चेक केलं जाईल. डीजे थांबा बाबा. अंपायर सिग्नल तुमचा ग्राह्य धरला जाईल कारण येत्या शॉट आहे धाव. एक पण धाव नाही. शॉट आहे ना. पहिली धाव शॉट आहे. दुसरीला आउट झाला म्हणजे एकही धाव नाही आहे. दुष्काळामध्ये 13वा महिना आला आता. कारण तुम्ही केलेल्या चुका 3 बॉल 3. 3 चेंडू 3 ची गरज. या चुका टाळायच्या असतात. तुम्हाला बॅटच्या वेळेस ग्राउंडिंग करायची ना तेव्हा अगदी जी सफेद रेषा असते तिला स्पर्श करून होत नाही आहे. बॅट पूर्णपणे थोडे आतमध्ये यायला पाहिजे रेषेच्या तरच ती धाव ग्राह्य धरली जाते. बऱ्याच वेळा खेळाडू काय करतात फक्त स्पर्श करतात घाईघाईत. मात्र अतिघाई संकटात आणि तेथे सुद्धा एक धाव शॉट म्हणजे आता 3 चेंडू 3. पहा गुरुनाथ पाटील काय गोलंदाजी करतात. बेतवडे संघाचे गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस फटका हवेत केल्यात. कॅचिटचा कॉल. फलंदाज बाद. एकही धाव नाही आहे. 4 चेंडू. चला आता 3 चेंडू 2. व्हॉट अ मॅच. सुपर सुपर. जर सामना बेतवडे संघाने जिंकला ना काहीतरी दिवस काहीतरी महिने काहीतरी वर्ष 2 बॉल 3 हे खेळाडू विसरणार नाही आहेत गुरुनाथ पाटीलला कारण त्याने अद्याप एकही धाव दिली नाही आहे. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. दांडी गुल गुल आणि आता 1 बॉल 3. चला आता या स्पर्धेतील 4था मेडन षटक पाहायला मिळेल का. खरं 5 बॉल एकही धाव दिली नाहीये. 4 खेळाडूंना बाद केलाय.
खेळाडूंना बाद केलं आणि 1 रन आउट. काय गोलंदाजी केली आहे गुरुनाथ पाटील, एक लेजंड खेळाडू आहे त्या टीमचे. आणि आता शमन पाटील मैदानावरती आला. 1 मध्ये 3 बनवायचे आहेत, त्या मात्र आत्ता सामना कठीण झालाय. अगोदरच तुम्ही डोक्याने खेळ करायला पाहिजे होता. जेव्हा सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले, मग 4 मध्ये 3 बनवायचे होत्या. विकेट मिळाली, 1 धाव शॉट आली, तिथे सामना फिरला आणि संदीपचे रनआउट होणं हे फार दुर्दैवाचं राहिलंय. त्यामुळे आता 1 चेंडू 3 ची गरज आहे. सामना कोण जिंकेल, नारिवली की बेतवडे? आणि येथे फटका हवेत. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल, पुन्हा जाईल मागे येते आणि मिळतील त्या 4 धावा. सामना जिंकलाय नारिवली संघाने. जशी काय फायनल मारली आहे की काय, चुका केल्यात आणि आता चुकांवरती विरजण टाकायचंय तुम्हाला. सामना जिंकला नाहीये ते मी म्हणेन, जिंकले ते फक्त क्रिकेट. बेतवडे संघ शेवटपर्यंत लढला.